सर, सुवर्णदुर्ग किल्ल्याला म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या वर्षभरापासून तुम्ही देखील त्या संदर्भात पाठपुरावा करत होतात, काय सांगा? महाराष्ट्रातले बहुसंख्यक किल्ले हे युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं आहे. की महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत आहे आणि त्यांनी बनवलेले हे सगळे किल्ले आज जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर होत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी युनेस्कोचे ते आभार मानतोच, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या पाठपुराव्यामुळं हे होऊ शकलं, त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत. सरकारनं ही सगळी जागतिक वारसा स्थळं निर्माण व्हावीत यासाठी भरपूर पाठपुरावा केलेला होता. कोकणाच्या दृष्टीनं रायगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे चार किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत. 11 जिल्हे हे महाराष्ट्रातले आले आहेत आणि तमिळनाडूमधला एक किल्ला आलेला आहे. त्याबद्दल त्यांच्या सरकारचं देखील अभिनंदन मी करतो. परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातले 11 किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झाले. याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आणि अभिमान देखील आहे. तर जनसुरक्षा विधेयकावरून काही वाद पाहायला मिळत आहेत. नक्षलवाद, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना या विधेयकामुळे आळा बसेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर त्या डाव्या 64 संघटनांची नावं जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. यावर बोलतोच, परंतु आज ज्या ठिकाणून मी आपल्यासोबत बोलतोय ते देखील एक पवित्र ठिकाण आहे. संगमेश्वरच्या परिसरातनं मी आज आपल्याशी संवाद साधतोय. संगमेश्वरलाच लागून असलेलं जे कसबा गाव आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक दर्जाचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा संकल्प आम्ही जो केला होता त्याला देखील मूर्तस्वरूप प्राप्त होतं आहे. याच्यासाठी माझ्यासोबत आमच्या जिल्ह्यातले दुसरे जे मंत्री आहेत योगेशदादा कदम त्यांनी देखील पाठपुरावा केला होता. तिथल्या स्थानिकांच्या डोक्यातले जे काही गैरसमज होते ते देखील आम्ही दूर केलेले आहेत. त्याच गावचे सुपुत्र राजेंद्र माडिक साहेब आज माझ्याबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये आहेत. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की येत्या काही कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं स्मारक जे जगाच्या पर्यटकांना आकर्षित करेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा जी लोक आदर्श म्हणून पुढे घेऊन जात आहेत त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं जागतिक स्तरावरचं स्मारक कसबामध्ये आम्ही तयार करतो आहे. त्याचं आज प्रेझेंटेशन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला होणार आहे. 2 दिवसानं अर्थमंत्री अजितदादांना होणार आहे आणि सुरुवातीलाच शासनानं जाहीर केलं की या स्मारकासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे द्यायला महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सरकार तयार आहे. आणि त्यामुळं जो आम्ही शब्द दिला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा त्याला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे. या 2 ते 3 महिन्यामध्ये निविदा फायनल होऊन याचं काम सुरू होईल. आता जो मुद्दा दुसरा आपण मला विचारला की जनसुरक्षा कायदा जो विधानसभेमध्ये पारित झाला, विधान परिषदेमध्ये देखील झाला, त्या संदर्भात आपली सरकारची भूमिका देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेली आहे. पण ज्यांना प्रत्येक चांगली गोष्ट वाईट दिसते अशा पद्धतीचे लोक याच्यावर टीका करतात. हे जे बिल आहे हे पूर्ण नक्षलवादी क्षेत्र जे आहे त्याला सुरक्षित करणार आहे, महाराष्ट्राला सुरक्षित करणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं हे बिल विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ज्यावेळी आणलं त्यावेळी तिथं देखील या विरोधकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारं बिल ज्यावेळी येतं त्याला देखील हे लोक विरोध करतात. हे महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे
त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. सर, पवार कुटुंबाला एक धक्का बसलेला, कारण ईडीच्या आरोपपत्रात थेट रोहित पवारांचं नाव आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याकडून ईडीकडून आमदार रोहित पवारांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे. अशा संवेदनशील बाबीवर माहिती घेऊन बोलणं आवश्यक आहे. ईडीमध्ये कोणाचं नाव आलं आहे, कोणाचं नाव आलेलं नाही, हा तपासातला एक भाग आहे. ज्यांचं नाव आलं आहे ते त्याचा खुलासा देतील. असं मागच्या 2-3 दिवसांपासून जे एकनाथ शिंदे साहेब जे गुरुपौर्णिमेच्या दिवशी याला गेले, दिल्लीला गेले, अचानकपणे जाणं येणं झालं आणि आता शिंदे साहेबांची कोंडी केली होती, विशेषतः शिवसेनेची. अशा अर्थानं एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांमध्ये चर्चा सुरू झाल्या. सध्या नेमकं काय सुरू आहे महायुती? पहिली गोष्ट, जे आरोप करतायत त्यांना जनतेनं जागा दाखवलेली आहे. जे आरोप करतायत ते 17% जागा निवडून आणून फक्त नापास झालेले आहेत. तर त्यांनी शिंदेसाहेबांना काय सल्ला द्यायची आवश्यकता नाही. शिंदेसाहेब का गेले होते हे पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तिथं जी सुप्रीम कोर्टामध्ये पक्षाच्या वतीनं आम्ही केस लढतोय त्या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी ते तिथं होते. आणि ज्या दिवशी ते गेले तिथं अमित शहा साहेब देखील नव्हते. म्हणून मला प्रसारमाध्यमांना देखील एक हात जोडून विनंती करायची आहे, जे घडलंच नाही ते कोणतरी सांगतोय घडलं म्हणून आपण ते ऐकून घेणं आणि ते लोकांपर्यंत पोचवणं हे योग्य नाही. तुमच्या सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे, आपुलकी आहे. तुमच्या सगळ्यांमुळंच आमचे चेहरे लोकांपर्यंत जाऊ शकतात याची देखील मला कल्पना आहे. परंतु जे लोक रोज सकाळी उठून खोटं बोलतात त्यांची ब्रेकिंग करून त्यांच्याबद्दलचे प्रश्न आम्हाला विचारणं आणि त्याची आम्ही उत्तर देणं, त्याच्या पलीकडे जाऊन देखील महाराष्ट्राचा विकास आहे. आणि जे लोक खोटं बोलतात त्यांना त्यांची जागा दिसलेली आहे. संजय शिरसाट आणि संजय गायकवाड लेटेस्ट आपण उदाहरणं घेतली. नेत्यांची जी बेताल वक्तव्य आहेत राजकीय नेत्यांची, त्याच्यापूर्वी पण आलेल्या विविध पक्षांच्या, पण आता कुठेतरी शिंदे साहेबांनी काही नाराजी व्यक्त केली. आणि या संदर्भामध्ये शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय शिस्तीनं चालतो आणि याच्यामध्ये शिस्त बिघडवण्याचा जर मी देखील प्रयत्न केला तरी मला देखील जाब विचारला जातो. त्याच्यामुळे ज्यांनी काही ही कृत्य जर केली असतील तर त्यांना शिंदे साहेबांनी योग्य तो समज दिलेला. भाजपचे प्रदेश अध्यक्ष असं म्हणाले की फडणवीस सुधार मनाचे आहेत, कदाचित महापौर पद आणि इतर पक्षाला इथे देऊ शकतील BMC मधलं, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. 2017 सुद्धा फडणवीसांनी महापौर पद हे शिवसेनेवर दिलेलं होतं. मी अनेक वेळा असं सांगितलं आहे की शिवसेनेमधलं आणि BJPमधलं जे बाउंडिंग आहे हे नॅचरल आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या कालावधीमध्ये प्रमोद महाजन साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील त्यांनी ही नैसर्गिक युती केली होती. परंतु काँग्रेसच्या मांडीवर काही लोक जाऊन बसली, त्याच्यामुळे युती तुटली होती. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून ती जोडली. त्याच्यामुळं कुठच्याही नगरपालिकेचं नगराध्यक्षपद असू दे किंवा मुंबईसारख्या महानगरपालिकेचं महापौर पद असू दे, हे BJP आणि आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्यातनं निर्णय घेणारे आहोत. परंतु प्रत्येक महानगरपालिकेवर, प्रत्येक नगरपालिकेवर, प्रत्येक जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. आज मी नांगरणी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो. कोकण कशा पद्धतीनं स्वतःची पारंपरिकता जपते हे पुन्हा एकदा या स्पर्धेतनं निष्पन्न झालं आहे. आणि त्याच्यामधला पुढचा एक अतिशय महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे तो देखील मी आपल्याला सांगतो की आता ही नांगरणी स्पर्धा झाल्यानंतर याच्यामध्ये जी लावणी लावली जाईल आणि त्याच्यातनं जे काही धान्य मिळेल ते देखील सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करून देण्याचं संयोजकांनी ठरवलं आहे. मला असं वाटतं की असा आगळा वेगळा स्पर्धेचा कार्यक्रम कुठेही होत नाही जो कोकणामध्ये होतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.